गुड मॉर्निंग. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज आता जात आहे मी हेअर कट करायला. लवकर उठलो आहे तर मला हेअर कट करायचे आहे. तर थोडं लुक चेंज करूया म्हटलं. तर करूया, वाढले पण आहे केस, तर लुक चेंज करूया. तर जातो मी हेअर कट करायला. गाईज मी आलो आता सलूनला. आता करतो कटिंग, हेअर कट करून घेतो. तर बघा नवीन लुक. गाईज झाली आहे माझी कटिंग, मस्त केली आहे. विक्की दादानं करून दिली आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हेअर लुक कसं आहे. तर मी जातो आहे. आजी वाटत आहे. बाय बाय देवर्षी. काही मी घरी गेलो होतो. अजय सर म्हणे की मार्केटमध्ये जायचे टी शर्ट घ्यायसाठी. तर अजय सरची तर टी शर्ट नाही भेटली, माझा शर्ट भेटला आहे. मी शर्ट घेतला. तर एक दोन दुकान घुमतो आणि बघतो, भेटली तर भेटली, नाहीतर घरी जातो. काहीच आम्हाला वेळ झाला आहे. आमच्या सत्यम भाऊची आमच्या सत्यम भावाची गाडी पकडली होती त्यामुळे. तर आता 2 तासानंतर आले. तर आता आम्ही जातो आहे. माझी एका फ्रेंडची एंगेजमेंट आहे, तर या दोघांना पण इन्व्हिटेशन आहे. तर ताई पण येत आहे. तर आम्ही येतो काय आम्हाला इन्व्हिटेशन आहे का? हा स्वतःच म्हणून आम्हाला घेऊन नाही, हा इन्व्हिटेशन आहे. तर जाऊया आपण एका एंगेजमेंटमध्ये. गाईज आता आलो आहे आम्ही साक्षीच्या एंगेजमेंटला. तर हे माझा फ्रेंड सर्कल आहे. ती आदित्य आहे, ती सिमरन आहे, रोहन, मंथन आणि ती रात्री आणि ही दिव्या, हिची पण एंगेजमेंट झाली आहे. तर आता आम्ही साक्षीला भेटतो, जेवण करतो आणि घरी जातो. बाय बाय करा मित्रांनो. आम्ही भेटलो आहे आमच्या फ्रेंडला, तिची एंगेजमेंट होती साक्षीची. तर भेटलो. तर आम्हाला अर्जंटमध्ये कुठे जायचं आहे, त्यामुळे अर्जंट थांबू शकलो नाही. स्वतः चला जाऊ. तर जाऊया आता, चला. तर काहीच आता जाते आम्ही यवतमाळला. अनन्यात आहे, अजय सर आहे, सज्जन सर आहे. तर आम्ही यवतमाळला जातो. आता का बरं जात आहे ते समोर तुम्हाला माहिती पडेल. चला. आज होता ना व्हिडिओ कॉल. आणि इथे लिहिलंय पण त्याने, कॉंग्रॅच्युलेटेड टू बोथ ऑफ यू, यू कम्प्लीटेड 1 million सबस्क्रायबर सक्सेसफुली. थँक्यू. अनुप्रिया, अर्णव आणि अनुप्रियाने मस्त वेलकम केले आमचं. थँक्यू. तर गाईज आता आलो आहे आम्ही यवतमाळला सत्यमामाच्या बहिणीच्या इथं, म्हणजे मोठी बहीण लक्ष्मीताईकडं. तर अजय सर आहे, अनन्याताई पण आहे आणि हा खूप मोठा फॅन आहे यांचा. ते हा मामा आहे त्यांचा, आहे का? आणि आम्ही यवतमाळला आलो आज. ते बघा आहे का? तुझं नाव का? माझं नाव आहे अर्णवला एक नाही डायलॉग पाठवले. व्हिडिओ कॉलवर हाच होता त्या दिवशी. थोड्या वेळाने तो तुम्हाला डायलॉग पण बोलून दाखवणार आहे. ते आम्ही आलोय सत्यमामाच्या ताईच्या घरी. सत्यमामाची ताई आहे आणि हे त्याचे मिस्टर जिजू. असं चांगली भेट झाली. आता आम्ही नाश्ता करतो. या तुम्ही पण नाश्ता करायला. तर गाईज आम्ही नाश्ता वगैरे केला आहे. आता आम्ही जाणार आहे यवतमाळला. आम्हाला फिरवणार आहे मामा, सत्यम मामा. तर बघतो यवतमाळमध्ये घुमण्याला काय काय आहे, तर घुमायचं. चला. पण चांगलं वाटलं येऊन इथं. त्यांची फॅमिली खूप चांगली आहे, काय पण बघा, मस्त आहे. चला आपण जाऊया. काहीच आम्हाला आला एक व्हिडिओ कॉल. ती आहे रोहिणीताई. बघा ती रोहिणीताई या ट्रेनमध्ये ती कुठंतरी गेली होती. थोडासा प्रोग्राम होता त्यामुळे गेली होती कुठंतरी. आता ती जात आहे घरी. तर आम्ही जात आहे आता यवतमाळच्या मार्केटमध्ये. यवतमाळच्या मार्केटमध्ये जात आहे, सत्यमामा घेऊन जात आहे. आता आलो आहे आम्ही मार्केटमध्ये. तर नाव काय भाऊ? अर्णव आणि अनुप्रिया. हे सत्यमावाच्या बहिणीचे मुले आहे. तर अजय सर आहे, अनन्याताई आहे,
आणि सत्यमामा समोर आहे. तर आम्ही फर्स्ट टाइम आलो आहे यवतमाळला. ओके आहे ना. यवतमाळला डिस्ट्रिक्टला आहे. छान वाटत आहे. सत्यम सर, अक्षय दादा, ग्राउंडमध्ये खूप मोठा ग्राउंड आहे. तर मस्त आलो आहे. अजय सर, मस्त ग्राउंड आहे. सो आता आम्ही सगळे मिळून ग्राउंडवर जरा वॉकिंग करणार, मग नंतर ड्रिंकिंग करणार सरबत. आता आलो आहे आम्ही निंबू सरबत प्यासाठी. अजय सर, हा लस्सी, त्यानंतर लिंबू सरबत. असं उसाचा रस पिणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. पिला पण? हा, तुम्ही पिला का? लिंबू सरबत. अच्छा, लिंबू सरबत. मी पण लिंबू सरबत. तुम्ही? लिंबू सरबत. अच्छा अच्छा, प्या प्या. डायलॉग पाठ झालाय आमच्या छोट्या छोटा फॅन आहे. तो त्यांना भेटायसाठी आम्ही आलोय. स्पेशल आहे ना अर्णव. तर गाईस लिंबू सरबत आलाय, आता पिऊया. माझे नाही नाही तसं. त्यांनी पण आपले व्हिडिओ बघतात का? मस्त. यांचं हॉटेल आहे, जस्ट आम्ही उतरलो यवतमाळमध्ये. तो यांनी ओळखले आम्हाला. तो जाता जाता म्हटलं भेटून जाऊ. हां, हॉटेलचं नाव काय? फूडवर्ल्ड. फॅमिली रेस्टॉरंट. फूडवर्ल्ड. काहीच आम्ही ना एक बार धुळेला गेलो होतो, तर तिथे एक फ्रेंड्स भेटला होता. तर आम्हाला तो पेढा आणायला गेला होता. तर सेम असाच व्ह्यू ना, म्हणजे अशी जागा सेम अशी तिथं आहे. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. तिथं आम्ही गाडी लावली होती आणि तो पेढा घ्यायसाठी तिथे गेला होता. बट ते धुळे नाही आहे, हे आहे यवतमाळ. बट तशीच फिलिंग येत आहे. तर आता काय झालं आहे, आम्ही फूड बिलावर. तर ते सत्यमामाची भाऊजी आहे. तर पिझ्झा बनवतात ते, व्हेज पिझ्झा. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा आहे. तर बघू आता पिझ्झा कसे. सगळं घे काय सीन काय काय बनते. सो गाईज हे आले कुल्हड पिझ्झा आहे ना. सो आता आम्ही टेस्ट करणार आहे कुल्हड पिझ्झा. टेस्ट तर एक नंबर आहे. आपण कायम ऑर्डर करतोय पिझ्झा. खरं इथे येऊन खाऊन बघा, खरी पिझ्झाची टेस्ट कळेल तुम्हाला. पिझ्झा
कंटिन्यू तर इथे तुम्हाला 18 प्रकारचे पिझ्झा मिळतील आणि त्यात आहे हॉटडॉग आणि कुल्हड. पिझ्झा पण आहे जो आम्ही आता ट्राय करणार आहे. आणि हे मेनली यवतमाळमध्ये आहे. तुम्ही जर यवतमाळचे असाल तर नक्की विजिट करा. आम्ही इथलं खाऊन पण जाणार आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देतो की इथली टेस्ट कशी आहे ते नक्की विजिट करा. तर आम्ही यवतमाळमध्ये फूड विलामध्ये. तर हे सत्यमावाच्या भाऊजीचं आहे. ॲड्रेस काय इकडला? दर्डा नाका यवतमाळ. अच्छा, दर्डा नाका यवतमाळ. तर कधी तुम्ही यवतमाळला आलाय तर व्हिजिट करा इकडं. नक्की. खूप प्रकारचे आहे इथं पिझे. 18 प्रकार आहे तिथं. 18 प्रकारचे पिझे आहे. बघून घ्या खूप वेळ आहे बघा. यवतमाळमध्ये आणि व्हिजिट करा. बघितलास तर ह्यांनी भेटले यवतमाळचेच आहेत आणि ह्यांनी व्हिडिओ बघतात. आता छान रिव्ह्यू दिला आम्हाला लाईव्हमध्ये. कमेंट पण करत असतात त्यांनी म्हणल्यात. आणि आता लाईव्हमध्ये थँक्यू सो मच. छान वाटलं भेटून. हा मुलगा आहे त्यांचा अथर्व गिरी है ना. अरे वा. ते बोल. हेच वर्ग आहे. कोण आहे ते? हेच वर्ग आहे ते. अनन्या आणि अजय भाऊचं यवतमाळमध्ये आल्याबद्दल त्यांचे आभार प्रदर्शन. थँक्यू सो मच. आम्हाला भारी वाटलं. यवतमाळ तर एक नंबरच आहे आणि पिझ्झा पण एक नंबर आहे. आणि तुम्ही जर म्हणजे यवतमाळचा यवतमाळचे असेल असणार तर नक्की इथे या आणि पिझ्झा ट्राय करा. आम्ही तर पिझ्झा ट्राय केलाय, खूप छान आहे. आणि तुम्हाला इथला थोडासा रिव्ह्यू पण आम्ही देतो थोड्या वेळाने. आणि लवकरच व्हिडिओ पण येणार आहे तेव्हा दिसणारच आहेत त्यांनी तुम्हाला. आणि स्पेशली आज यवतमाळकरांनी खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू. गाईस आता आमचं शूट वगैरे सगळं झालं आहे. सत्यमावाच्या फॅमिलीने एवढं प्रेम दिलंय तुम्हाला काय सांगू. एवढं? चांगलं वाटलं. एवढं दिलंय. हा एवढं दिलं मला माहिती आहे. एवढं दिलंय. खूप जास्त प्रेम दिलं आहे. तर त्यांनी आम्हाला आणलं इथं देवगडला. त्यांच्याकडून पार्टी आहे आज. मस्त वाटत आहे. आज त्यांच्याकडून पार्टी आहे. बट काय सांगू तुम्हाला, एवढं चांगलं वाटत आहे ना खरंच. ताईचे फॅन्स भेटले आणि जिजाजीचे फॅन्स भेटले. एक नंबर वाटत आहे. तर चला जेवाय. आता आलो आहे आम्ही देवगडला यवतमाळमध्ये. तर भूक तर खूप लागली आहे आता. आणि सत्यमावाच्या फॅमिलीने एवढं प्रेम दिलं आहे का तुम्हाला काय सांगू. आम्हाला बोलवलं. आमचा शूट वगैरे पण झाला आहे. तर आता सत्यमावाकडून पार्टी आहे आम्हाला. तर आम्ही पार्टी करतो आणि जेवण करतो आणि निघतो. ओळखणार नाही असं थोडी रेग्युलर आम्ही व्हिडिओ आपल्या टेबल काहीच आता ऑर्डर दिला आहे. पनीर झंकार दिला आहे, काय तडका डाळ दिला आहे आणि सत्यमाव काय दिलाय. आणि दाल पांढर कवडा इकडली स्पेशल आहे. पांढरा कडवा. पांढर कवडा कडवा इकडे गाव आहे. असं एक डाळ तर आहे. बघू आता ते पांढर कवडा. हा एक डाळ आहे. सो बघू आता ते तर बघू कसं आता ते ट्राय करून बघू कसं. तर तुम्ही मी नाही जंगली. स्टार्ट. तर आता काही आता आलाय जंगली रमी. छान आहे छान आहे. मस्त. जंगली पनीर जंगली टेस्ट करून बघतो. जंगली रमी पे आओ ना मारा. जंगली रमी पे आओ ना. हो फुलकाच बोलवा. डाळ
है ना डाळ पांढर कवडा ही डाळ फ्राय यांना रस कल्ला माइंड इट आणि हे काय आहे? हे पनीर झणकारा झांझरिया झांझरिया नाही पनीर झणकार पनीर जनकार आणि त्याच्यासोबत मस्त बाजरीची भाकरी आणि चपाती हे दोन्ही फुल स्पायसी आहे आणि इथली स्पेशालिटी आहे ही हे दोन अजून त्यामुळे लईच आम्ही काय काय try केलंय. पण आम्ही हे दोनच खाणार आहे. एक नंबर सो गाईज तर मीनं ऑर्डर केली भाकरी स्पेशल अरे हो जनकार मजा आहे एक नंबर त्यांनी आम्हाला सांगितलेलं हे ऑर्डर करा चांगलं आहे खरंच चांगलं आहे अक्षय दादा घेतलं व्हॅनिला आईस्क्रीम कोण आहे 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 माहित कोण आहे हॉटेल घ्यायची जरूरतच खरं कसा धिंगाणा असणार डीजे ब्रेकर कधी जाणार कधी माहित पण नाही पडणार तुम्हाला खूप छान सगळे चांगले सर्विस मस्त सगळे सो गाईज हॉटेल देवगडचे हे आहेत ओनर आणि खरंच भारी हॉटेल आहे तुमचं एन्व्हायरमेंट पण भारी आहे जेवण पण एकच नंबर आहे असं वाटते की पार्टीला आलोय लग्नात असं वाटतच नाही की हॉटेलला येऊन जेवायला लागले सगळे असे फॅमिली मेंबर्स आहे असं वाटते थँक्यू सो मच चला भारी वाटतं नक्की या देवगड आणि तुम्ही नक्की या यवतमाळ पत्ता सांगा तुम्ही यवतमाळमध्ये देवगड हॉटेल दारवा रोड यवतमाळ तर नक्की या नक्की या जवळचे कोण असेल ते नक्की या हॉटेल देवगडमध्ये अजून एक सेवा आहे बघा पानची ते स्वतः घेऊन बनवून खायचं कथा खेलते रहना चाहिए जैसे गोरे का गाल हो है ना जैसे पान नहीं गोरे का गाल चालो चला मुर्दा खडा होके बघितला तुम्ही आज दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटला आम्ही एकदम मस्त पैकी हॉटेलमध्ये जेवलो जे हॉटेलचं नाव आहे हॉटेल देवगड आहे सो आणि हे सगळे फॅमिली मेंबर आहेत बाय करा बाय सो गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे वगैरे मस्त झालं आहे सत्यमाच्या फॅमिलीला खूप सपोर्ट केला आहे खूप आमची काय सांगू तुम्हाला खूप प्रेम केलं आहे एवढं पोट भरून चाललं आहे काय सांगू सांगू पण नाही शकतो आम्ही मजा आहे आईस्क्रीम वगैरे पण खाल्ली आहे आणि आजचा ब्लॉग कसा आवडला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गुड नाईट बाय बाय